भारतीय जनता पार्टी राज्यातल्या सगळ्या निवडणुका महायुती म्हणूनच लढवण्याचा प्रयत्न करेल, पण महायुतीमध्ये आणि काही ठिकाणी तिथली आवश्यकता म्हणून आघाडी करावी लागते. आघाडीमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीला मिळणाऱ्या जागा भारतीय जनता पार्टी चिन्हावरच लढवणार. पण महायुती म्हणून लढवण्याचा प्रयत्न करत असताना ही महायुती यावेळेला स्थानीय लेवलची असल्यामुळे तिथल्या कार्यकर्त्यांच्यावर अन्याय न होता त्याच्या इच्छेप्रमाणे होईल. म्हणजे समजा कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये 68 जिल्हा परिषद मतदारसंघ असतील, त्यातले 30मध्ये होईल आणि 30मध्ये होणार पण नाही. त्यामुळे जिल्हा परिषद मतदारसंघशा जिथे भारतीय जनता पार्टीला योग्य न्याय मिळेल, भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना तर योग्य न्याय मिळेल, तिथे तिथे युती होईल. असंच शिवसेना आणि राष्ट्रवादीचाही आम्ही प्रयत्न करू की त्यांचा कार्यकर्ता जिंकण्याच्या स्थितीमध्ये आहे, प्रमुख आहे, त्यांना टाळता येणार नसेल आणि आमच्याकडे कार्यकर्ता त्यामुळे वीक असेल तुमचा लढवू. इट नॉट नेसेसरी पूर्ण जिल्ह्याच्या सगळ्या जागांवर युती होईल. प्रयत्न सगळ्या जागांवर आहे. असं आहे की FRP प्रमाणे 14 दिवसामध्ये ऊस घातल्यानंतर पेमेंट मिळालं पाहिजे हा कायदा आहे. FRP प्रमाणे जे देत नाहीत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होते. त्याच्यापेक्षा जास्त देणं हे त्या कारखान्यावर आहे. त्यांनी गेल्या वर्षीच्या निर्णय करावा, साखर किती शिल्लक आहे, दर काय मिळणार. यावर सरकार तुम्ही FRPपेक्षा जास्त द्या असं बंधन नाही करतो. काटामारीची कॉन्क्रीट म्हणजे नेमकी उदाहरणं सापडली ॲक्शन होईल. पण माझं असं मत आहे की आता हळूहळू मत आहे माहिती आहे की आता हळूहळू सगळंच इलेक्ट्रॉनिक काट्यावर गेल्यामुळे असं होण्याचं ते आधी प्रमाण होतं कमी झालं आहे. पण इलेक्ट्रॉनिकमध्ये कशामध्ये काही होतं तर त्याची नेमकी उदाहरणं मिळाली तर कारवाई झालीच पाहिजे. त्याची कारवाई होत नाही अशा जर कंप्लेंट्स आल्या सरकारवर कडक कारवाई म्हटलं की त्या कारखान्यावर तुम्ही कशा पद्धतीने ऊस मोजा वजन करायचं आपल्याला कायद्यात कंपल्शन दिलं पाहिजे. जिथे हा प्रॉब्लेम आहे, जे कारखाने खूप चांगले चाललेले आहेत, ते टेक्नॉलॉजिकली खूप ॲडव्हान्स आहेत, ते कारखाने याचा वापर करतील, पण याचा वापर करा कंपल्शन. अशाच अपडेटसाठी SP न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.